नाव स्वराज्य न्यूज, रयतेचा बुलंद आवाज। अजित पवार यांच्या निधनानंतर 16 फेब्रुवारी रोजी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांच्या सह्यांचे एक पत्र निवडणूक आयोगाला देऊन पक्षाचे सर्व अधिकार प्रफुल्ल पटेल यांच्याकडे देण्याचा घाट घालण्यात आला होता, असा आरोप करण्यात आला होता। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संविधानातील या बदलाबाबत आता प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे स्पष्टीकरण दिल्याची माहिती समोर आली आहे। मात्र सुनेत्रा पवार या स्पष्टीकरणावर असमाधानी असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे आगामी काळात सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संविधानात बदल करण्यावरून पक्षात 2 गट पडल्याचं सांगितलं जात आहे। या पार्श्वभूमीवर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे आपली बाजू मांडली। पक्षाच्या घटनेत बदल करून अध्यक्षांसोबत कार्याध्यक्षांकडे अधिकार द्यावेत याबाबतचे पत्र पटेल तटकरे यांनी निवडणूक आयोगाला दिले होते। कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांच्याकडे अधिकार द्यावेत अशा आशयाचं पत्र देण्यात आलं होतं। या पत्रानंतर सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून सर्व पत्रव्यवहार अमान्य समजून दुर्लक्षित करावेत असं पत्र निवडणूक आयोगाला दिले होते। या घडामोडीनंतर पक्षात बरेच वादंग झाले। यानंतर तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्याकडून सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांना स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करण्यात आला। मात्र तटकरे आणि पटेल यांच्या स्पष्टीकरणावर सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार समाधानी नसल्याची माहिती आहे। सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनी 16 फेब्रुवारी 2026 रोजी पत्रव्यवहार केल्यानंतर 10 मार्च रोजी सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून तटकरे पटेलांनी पाठवलेले पत्र ग्राह्य धरू नका असं सांगितलं। तटकरे पटेल यांच्या पत्रानंतर दोन्ही नेत्यांबाबत पक्षात नकारात्मक आणि संशयाचं वातावरण निर्माण झालं। अशा स्थितीत आपली भूमिका समजावून सांगितली पाहिजे अशी भूमिका दोन्ही नेत्यांनी मांडली। त्यानंतर सोमवारी वांद्रे येथील अमेठी इथं सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ आणि छगन भुजबळ यांच्यात बैठक झाली। या बैठकीत घटनेत केलेल्या बदलाबाबत स्पष्टीकरण सुनेत्रा पवार यांना द्यावं असं ठरवण्यात आलं। त्यानुसार काल मंगळवारी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, मुंडे आणि मुश्रीफ यांनी सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांना स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला। मात्र हे स्पष्टीकरण सुनेत्रा पवारांना फारसं रुचलेलं नाहीये।